हा आहे आलेख या विषयावर विचारलेला 2018 ला आलेला प्रश्न. तर आलेख या टॉपिकवर हमखास प्रश्न असतोच. 2 किंवा 4 मार्काचा प्रश्न असतोच. म्हणून तुम्ही आलेख हा टॉपिक व्यवस्थित करा, की हातातील मार्क तुम्ही जाऊ देऊ नका. 2018 ला विचारण्यात आलेला प्रश्न. तर वाय अक्षावर या ठिकाणी वाय अक्षावर विद्यार्थ्यांची उपस्थिती दिली आहे. तर खाली एक्स अक्षावर महिने हा जून आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा एक्स अक्ष आणि वर वाय अक्ष. प्रश्न क्रमांक 1. ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती जुलै महिन्याच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? आलेखाचे सरळ निरीक्षण केले असता आपल्याला सहज प्रश्नाचे उत्तर मिळेल. तर या ठिकाणी महिना पहा, ऑक्टोबर महिना आणि जुलै महिना. तर विद्यार्थ्याची संख्या नाही तर शेकडा विद्यार्थी संख्या असा प्रश्न आहे. शेकडा विद्यार्थी संख्या. तर या ठिकाणी जुलै महिना आपण पाहू. सर्वात प्रथम जुलै महिन्यापेक्षा ऑक्टोबर महिन्याचे जुलै आणि ऑक्टोबर. तर जुलै महिन्याची आता 70च्या वर जुलै महिन्याची या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करा. जुलै महिन्याची उपस्थिती आणि ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती. या ठिकाणी जुलै महिन्याची उपस्थिती 70च्या वर 75 आणि ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती. जुलै महिन्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती व ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती. जुलै महिन्याची उपस्थिती ही 75 आहे. ऑक्टोबर महिन्याची उपस्थिती 90 आहे. तर 75 पेक्षा 90 हे कितीने जास्त आहेत? तर 15ने जास्त आहेत, 15ने. पण या ठिकाणी किती टक्के असा प्रश्न विचारेल तर आपल्याला टक्के माहीत आहेत का? तर 75चे x% म्हणजे 15 असे आपण म्हणूया. तर आपल्याला टक्के माहिती नाही म्हणून 75चे x% हे 15 होतात. 15 ह्याने जास्त आहेत म्हणून 75चे x% म्हणजेच 15. आपल्याला टक्के हे माहिती नाही म्हणून आपण असं लिहूया. म्हणून x बरोबर 15ला हे भागाकारातील गुणाकारात गेले म्हणजे 1500 झाले. x बरोबर 1500 भागिले गुणाकारातील 75. 75 ने भाग द्या. 75 दोन्ही 150 राहिला 0, 0ला 0. तर x बरोबर 20. तर 20% ने जास्त आहेत हे या प्रश्नाचे उत्तर येईल. 20% ने. 75चे x% 15 होतात. आपल्याला टक्के माहित नाही म्हणून x धरा. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. तर ऑक्टोबर महिन्याची विद्यार्थ्यांची उपस्थिती जुलै महिन्याच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपेक्षा 20 ने जास्त आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. 5 महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा सरासरी अनुपस्थिती किती? अनुपस्थिती या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. तर आपण आलेखामध्ये जी काही विद्यार्थ्यांची संख्या दाखवली ती उपस्थिती दाखवली. उपस्थिती वाय अक्षर उपस्थिती. या ठिकाणी एकूण 100 तर 100 पैकी 60 उपस्थिती. तर अनुपस्थित किती? तर अनुपस्थित आहे 40. 100 पैकी 60 उपस्थित, अनुपस्थित 40. त्यानंतर 2 मध्ये 75 उपस्थित तर अनुपस्थित किती? 25. त्यानंतर ऑगस्टमध्ये 80 उपस्थित तर अनुपस्थित किती? 20. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 65 उपस्थित तर अनुपस्थित किती? 35. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये 90 उपस्थित तर अनुपस्थित किती? 10. तर 1, 2, 3, 4, 5 सरासरी काढायची आपल्याला म्हणून 5 ने भागाकार करा. सर्व महिने हे 5 आहेत. तर 40 प्लस 25 60 65. त्यानंतर या ठिकाणी सर्वांची बेरीज करा. तर सर्वांची बेरीज केली असता बेरीज येईल 130 भागिले 5. 5 एक 5, 5 दोन्ही 10, उरले 3, 5 एक 30. तर 26 ही सरासरी आली. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी आपण पाहू की 26. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल की 5 महिन्यातील विद्यार्थ्यांची शेकडा सरासरी अनुपस्थिती किती? तर पर्याय क्रमांक 3 26 असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे सोडू शकता. त्यानंतर
हा 2024ला अत्यंत सोपा की केवळ निरीक्षणानेच आपल्याला उत्तर काढता येईल हा एक प्रश्न विचारण्यात आला होता. तर वरील जी आहे ती मुलाची संख्या आणि खाली मुलीची संख्या. तर प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5 विद्यार्थी. हे जे खाली वर्ग आहेत तर ए, बी, सी, डी, ई. तर कोणत्या वर्गातील मुलीची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा निमपट आहे? तर केवळ निरीक्षणाने उत्तर काढता येणारा हा प्रश्न. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सी. तर सी या वर्गामधील 1, 2, 3 ही मुलाची संख्या आणि मुलीची 1, 2, 3, 4, 5, 6. 3 आणि 6 प्रमाण आहे 5. 3 5 15 आणि 6 पंचे 30. तर आपल्याला सरळ-सरळ दिसते की 15ची दुप्पट 30. म्हणून कोणत्या वर्गातील? तर सी या वर्गातील पर्याय क्रमांक सी पाहू आपण की कोणत्या वर्गातील मुलीची संख्या मुलग्याच्या संख्येच्या निमपट आहे. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? तर बी आणि डी या ठिकाणी आपण बी आणि डी हे 2 वर्ग विचारात घेऊ आपण बी आणि डी. तर या ठिकाणी मुली असा प्रश्न विचारला मुली. तर तुम्ही प्रश्न व्यवस्थित पाहत जा. मुली आहेत का? मुले आहेत. हे मुले आहेत तर 1, 2, 3, 15 आणि हे 1, 2, 10. तर आपल्याला सरळ-सरळ दिसते की 15 आणि 10 फरक किती? तर 5 ने कमी. डी मधील मुलीही बी पेक्षा 5 ने कमी म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर असेल.